मनमाड सांगली बेळगाव महामार्ग तसेच गुहागर विटा विजापूर महामार्ग व गुहागर सांगली विजापूर महामार्ग हे तिन्ही राष्ट्रीय महामार्ग संजय काका पाटील यांनी मंजूर करून घेतले होते। सदर राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी 2016 साली अगोदरच मिळालेली आहे। त्याची मॉनिटरिंग अथॉरिटी पहिल्यांदा MSRDC ठेवण्यात आली होती, पण त्यांच्याकडून कामाला गती मिळेना म्हणून माजी खासदार संजय काका पाटील यांनी हा राष्ट्रीय महामार्ग पुन्हा NHAI वर्ग करण्यासाठी नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली। हा महामार्ग परत NHAI कडे वर्ग करण्यात आला। संपूर्ण भूमी अधिग्रहण प्रोसेस पूर्ण करून आता त्याची बजेट प्लेट अहवालात सबमिट केली गेली व त्याला प्राथमिकता देण्यात आली। NHAIच्या मीटिंगमध्ये आमदारांनी फक्त या महामार्गावरील तासगाव बायपास संदर्भात किरकोळ बदल सुचविले व तेही गृहीत धरले गेले, तसा मीटिंगच्या मिनिट्समध्ये उल्लेखही आहे। यानंतर ही संपूर्ण महामार्ग आपणच मंजूर करून घेतला असे म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेणे योग्य नाही। जे काम केले त्याचे श्रेय घ्या, जे केले नाही ते आपणच केले असे म्हणणे योग्य व नीतिमत्तेला धरून होणार नाही। जेव्हा हा महामार्ग मंजूर झाला तेव्हा आमदार महोदयांचे वय 16 वर्ष होते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून मनमाड फलटण विटा तासगाव चिकोडी बेळगाव हा राष्ट्रीय महामार्ग तसंच कडेगाव विटा भिवघाट मार्गे जाणारा गुहागर विजापूर महामार्ग आणि तासगाव कवठे महांकाळ मार्गे जाणारा गुहागर विजापूर हे तीनही राष्ट्रीय महामार्ग संजय काकांनी मंजूर करून घेतले। तसंच पूर्वी मंजूर झालेला रत्नागिरी नागपूर आणि मंगळवेढा उमदी याबरोबरच मसूर पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गांची कामही जोमानं सुरू झालीत। त्यामुळे प्रत्येक तालुका आता राष्ट्रीय बाजारपेठेशी जोडला जाणार आहे।